नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार हे प्रकरण आपण बघत आहोत. हे प्रकरण बघताना आपण या प्रकरणाचे आधी 2 व्हिडिओ बघितलेले होते. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक वित्तव्यवहार त्यांचा अर्थ आणि स्वरूप हे बघितलं, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक वित्तव्यवहारामधला वित्तव्यवहाराचे घटक म्हटल्यावर त्याच्यातला सार्वजनिक वित्तव्यवहार सार्वजनिक खर्च हे बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत सार्वजनिक वित्तव्यवहारामधला सार्वजनिक खर्च. चला तर मग बघूया सार्वजनिक खर्च म्हणजे काय. मग सार्वजनिक खर्चांमध्ये हे बघा, भारतातील सार्वजनिक खर्चांमध्ये मी परत तुम्हाला एक तक्ता दाखवते जो सार्वजनिक वित्तव्यवहाराचा आहे, जो सार्वजनिक खर्च. मग सार्वजनिक खर्चामध्ये आपण बघितला सार्वजनिक महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च, विकासेतर खर्च. हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण. आणि आज आपल्याला मोठा घटक बघायचा आहे सार्वजनिक उत्पन्न. मग सार्वजनिक उत्पन्नामध्ये आपल्याला 2 भाग बघायचे आहेत, कर आणि करेतर उत्पन्न. मग करामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. आणि करेतर उत्पन्नामध्ये आपल्याला बघायचं आहे कशापासून आपल्याला हे मिळत असतं. करेतर उत्पन्नामध्ये आपल्याला जे काही हे असतं, आपल्याला जे उत्पन्न आहे ते कशापासून मिळतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण सार्वजनिक उत्पन्न, कर आणि करेतर उत्पन्न हे आपण बघत असताना आपल्याला पहिला घटक आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय हे बघून घेऊया. विविध स्रोताद्वारे शासनाला मिळणारं एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न होय. म्हणजे जे काही शासनाचे स्रोत आहेत आपण ते बघणार आहेत, कुठले कुठले स्रोत आहेत. त्या स्रोतापासून सरकारला जे काही उत्पन्न मिळतं त्याला सार्वजनिक उत्पन्न असं म्हणतात. तेच स्थान सार्वजनिक वित्तव्यवहार सार्वजनिक उत्पन्नाचंच असतं. अशा प्रकारे सार्वजनिक उत्पन्न हे आपलं सरकारला मिळत असतं, त्याच्यातनं सरकार खर्च करत असतो. मग सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत कुठले, मार्ग कुठले. स्रोत म्हणजे काय, मार्ग. एक मार्ग आहे बघा, तुम्हाला मी मगाच्या आकृतीमध्ये पण दाखवलं होतं की एक मार्ग कर उत्पन्न आणि दुसरा करेतर उत्पन्न. म्हणजे सरकारला करापासून मिळणारं उत्पन्न आणि करेतर उत्पन्न. मग करापासून उत्पन्न मिळतं तर 2 प्रकारे मिळतं, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. आणि करेतर उत्पन्नामध्ये शुल्क, सार्वजनिक वस्तू सेवांच्या किमती, विशेष अधिभार, दंड, दंडात्मक रकमा, भेटी, अनुदान, देणग्या, विशेष कर याचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग पहिल्यांदा बघूया आपण कर उत्पन्न म्हणजे काय. करला इंग्लिशमध्ये टॅक्स म्हणतात. मग कराची व्याख्या प्राध्यापक टॉक्सिन यांनी असं केली आहे की शासनाकडून लागू केलेल्या इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा की करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभाचा परतावा अभाव असतो. बघा, टॉक्सिन असं म्हणतात की शासनाकडून लागू केलेला एखादा आकार असतो, तर यामधल्या फरकाचा म्हणजे की सरकार सांगतो की इथपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर लागणार नाही, पण त्याच्या पुढे तुम्हाला कर लागेल. मग त्याचा आपल्याला थेट परतावा आपल्याला द्यावा लागतो, त्याला कर असं म्हणतात. तर प्राध्यापक सेलिगम असं म्हणतात की कोणत्याही विशेष लाभाचा प्राप्तीविषयी व्यक्तीला शासनाला दिलेले सक्तीचं देणं म्हणजे कर होय. की आपल्याला शासन जर एखादं विशेष लाभ देत असेल किंवा एक विशेष बढती देत असेल तर त्याच्या बदल्यात आपल्याला शासनाला जे काही रक्कम द्यावी लागते त्याला काय म्हणतात, सक्तीने द्यावी लागते, त्याला कर असं म्हणतात. आलं लक्षात, टॉक्सिन आणि सेलिगम यांच्या मते. मग कराची वैशिष्ट्य काय हो. कर हा शासनाला देणं सक्तीचं आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे. ज्या नागरिकाला कर देणं लागू असतं त्याने देणं बंधनकारक असतं, नाही तर त्याच्यावर कारवाई होत असते. कर हा सरकारी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. जर आपल्याला सरकारकडनं काही अपेक्षा हव्या असतील तर सरकारला आपल्याला कर देणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण कर हा सगळ्यात उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे सरकारचा. जर एखाद्या व्यक्तीने कर दिला नाही तर सरकार त्याला किंवा शासन त्याला शिक्षा देऊ शकते. हे झालं पहिलं वैशिष्ट्य की कर देणं सक्तीचंच असतं. कारण काय असतं, कारण तो उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो. दुसरं आहे समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला कर द्यावाच लागतो.
समाजाच्या हितासाठी आपल्याला कर द्यावाच लागतो. तिसरं आहे, कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला शासनाकडून कोणतीही थेट किंवा प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नसतो. जर मी कर भरला सरकारला तर सरकार आपल्याला त्या बदल्यात आपल्याला काही भेट देत नाही. कर उत्पन्न मालमत्ता व वस्तू आणि सेवांच्या करांवरच लागू होत असते. बघा, कर हे कशावर असतं? मालमत्ता आणि वस्तू आणि सेवांवरच लागू होत असतो. मग तुम्हाला माहिती पाहिजे की मी कराच्या वैशिष्ट्यांमध्ये सांगितल्यानंतर आधुनिक अर्थतज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ म्हणतात की कराच्या खालील 4 तत्वे सांगितलेले आहेत. समता किंवा समतेचं तत्व, निश्चिततेचं तत्व आणि सोयीस्कतेचं तत्व. त्याच्यामुळे कर देणं हे प्रत्येकाला महत्त्वाचं आहे. आणि चौथं तत्व आहे काटकसरीचं तत्व. म्हणजे प्रत्येकाला समतेचं, कराचं तत्व काय आहे? समानतेचं तत्व देतो की ॲडम स्मिथ असं म्हणतात की कर हा गरिबांना कमी असतो आणि श्रीमंतांना जास्त असतो. कारण का समतेचं आहे? कारण श्रीमंतांची संपत्ती असतं, निश्चितते असतं, म्हणजेच कोणत्याही स्वरूपात शासनाला द्यावायचा असतो. मग त्याचं ज्ञान किंवा पूर्वकल्पना ही त्या व्यक्तीला असते. सोयीस्कतेचे तत्व म्हणजे करदात्याला जास्तीत जास्त सोयीस्कर वेळी जे असतात ते तो कर लावला जातो. आणि काटकसरीचं तत्व म्हणजे काय की या तत्वात कर वसुली अर्थ किमान असला पाहिजे की कर वसुलीपैकी अधिक भाग कर वसुलीचा खर्च होत असतो. त्याच्यामुळे आदर्श जो देतो त्याला आदर्श असं म्हटलं जातं. म्हणून समतेचं तत्व आहे, निश्चिततेचं तत्व आहे, काटकसरीचं तत्व आहे आणि चौथं जे सांगितलं मी तुम्हाला समता, निश्चितता आणि सोयीस्कर आणि काटकसरीचं तत्व. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला टाकलेलं आहे. आता पुढचं आहे कराचे प्रकार. मग कराचे प्रकारमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आहे. मग प्रत्यक्ष कर कुणाला म्हणतात? हा कर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जातो. बघा, प्रत्यक्ष कर हा उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जातो. ज्या व्यक्तीला हा कर लागू होतो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो. करदात्याला कराचा भार इतरांवर हस्तांतरित करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कराचा करघात आणि करभात एका व्यक्तीवरच असतो. बघा, प्रत्यक्ष कर हा स्वतःच्या संपत्तीवर व उत्पन्नावर लागू होत असतो. उदाहरणार्थ एखाद्याचा मोठा व्यापार असेल आणि व्यापारापासून त्याला नफा मिळत असेल, तर नफा मिळत असेल म्हणजे त्याला जास्तीचा पैसा मिळत असेल तर त्याला सरकारला कर द्यावा लागतो. मग त्या कराचं भार हा त्याला दुसऱ्यांवर टाकता येत नाही. म्हणजेच करघात म्हणजे कर देणं आणि कर घेणं हे सगळं त्याच्यावरच असतं, एकाच व्यक्तीला असतो. म्हणजेच कराचा भार आणि कराचा घात त्याला एकाच व्यक्तीला भरावा लागतो. त्याला प्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. आता पुढचं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. हा कर वस्तू आणि सेवांवर लागू केला जातो. वस्तूंवर असतो आणि सेवांवर. एखाद्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन व खरेदी विक्रीच्या वेळी हा कर लावला जातो. अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो. म्हणून करघात आणि करभार हा निरनिराळ्या घटकांवर आहे. बघा, आपण एखादी वस्तू, बघा हे अप्रत्यक्ष कर आपल्याला भरतो आहे हे समजत नाही. का समजत नाही? आपण एखादी वस्तू विकत घ्यायला जातो. समजा टी व्ही घेतला, फ्रीज घेतला, एखादी वस्तू घेतली. ती वस्तू विकत घेतल्यानंतर त्या वस्तूचा कर दुकानदार काय करतो? जो टॅक्स लागलेला असतो तो टॅक्स जो घेणारा आहे त्याच्यावर लावला जातो. म्हणजे त्याच्यावर करभार हा करदात्याकडून इतर व्यक्तीकडून म्हणजे त्याच्यावर आलेला करभार तो दुसऱ्याला टाकतो, करघात करतो. म्हणजेच काय होतं बघा की वस्तू विकतात तेव्हा वस्तूंमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये तो कर लावला जातो. त्याच्यामुळे अप्रत्यक्ष कर आपण भरत आहे असं समजत नाही. भारताने नव्याने लागू केलेला जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कराऐवजी वस्तू आणि सेवांवर GST कस्टम ड्युटी होय. GST पण ही डायरेक्ट आपण भरतो. म्हणजेच अप्रत्यक्ष कराचं हे एक उदाहरण आहे. तसंच आपण बघा, एखादा टी व्ही घ्यायला गेलो, टी व्हीची किंमत असेल 30,000
तर 30,000मध्ये तो दुकानदार काय करतो, तो ज्याच्यावर त्याला कर भार आलेला आहे तो भार आपल्यावर घात करतो, म्हणजे कर घात आपल्यावर करतो आणि ती किंमत आपल्याकडनं वसूल करतो आणि ती सरकारला तो देत असतो. म्हणजेच अप्रत्यक्ष कर आपण भरत आहे आपल्याला समजत नाही. जो कर व्यक्ती स्वतः भरत नाही त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. अजून बाकीचे कर आहेत पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते की प्रमाणशीर कर आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावर जेवढा एकाच दराने कर आकारणी केली जाते त्याला प्रमाणशीर कर असं म्हणतात, की व्यक्तीचं जेवढं उत्पन्न आहे तेवढंच कर आकारला जातो. प्रगतशील कर, व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचा दरही वाढत असतात तेव्हा त्यास प्रगतिशील कर म्हणतात. जसजशी प्रगती वाढत जाते तसतसा कर वाढत जातो, त्याला प्रगतिशील कर असं म्हणतात. प्रतिगामी कर, यात जसजसे उत्पन्न वाढत जाते तसतसं कराचा दरही कमी होत जातो, त्याला प्रतिगामी म्हणजे उलट्या स्वरूपात असतो. आलं लक्षात? आपण हे कराचे प्रकार बघितले, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. आता दुसरा जो कॉलम होता करेतर उत्पन्न, सरकारला एक तर करापासून उत्पन्न मिळतं, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष. आता करेतर उत्पन्नामध्ये प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या, अनुदान इत्यादींसाठी मिळवलेल्या सार्वजनिक उत्पन्नाचा करेतर उत्पन्न असं म्हटलं जातं. काय काय बघा, प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या, अनुदान इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाचा करेतर उत्पन्न असं म्हणतात. हे स्रोत करापेक्षा भिन्न असतात. मग कसं बघा, कसे भिन्न असतात? शुल्क आहे, सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती आहे, विशेष अधिभार आहे, दंड आणि दंडात्मक रकमा आहे, भेटी, अनुदान, देणग्या, विशेष कर आहे आणि कर्ज. याच्याद्वारे सरकारला करेतर उत्पन्न मिळत असतं. चला मग एक एक सविस्तर आपण बघूया. शुल्क, शुल्क कशाद्वारे मिळतं? मग कर कोणत्याही मोबदल्या विना सक्तीचा द्यावा लागतो, त्याला शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते. उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क, आपण सरकारला जे काही शुल्क देत असतो त्या रूपात सरकारला पैसा मिळतो, त्याला काय म्हणतात? सार्वजनिक उत्पन्न असं म्हटलं जातं. दुसरं आहे सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती. याच्यापासून पण सरकारला पैसा मिळत असतो, की आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू आणि सेवांची विक्री करतो. आधुनिक शासन व शासन ज्या वस्तू देतो ते जरा कमी किमतीत देतो, म्हणून लोक जास्त वस्तू घेतात. मग अशा वस्तू आणि सेवांना लोकांना शासनाला दिलेला मोबदला, शासनाकडून लोक काय करतात? ती वस्तू खरेदी करतात, मग शासनाला मोबदला मिळतो, किंमत मिळते. मग जसं बघा उदाहरणार्थ रेल्वे भाडं आहे, टपाल सेवा आहे, सार्वजनिक सेवा ज्या असतात एस टी वगैरे, अशाद्वारे सरकारला काय मिळतं? पैसा मिळत असतो आणि तो पैसा सार्वजनिक उत्पन्नामध्ये दाखवला जातो. तिसरा आहे विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेला विशेष सुविधांबद्दल नागरिकांना दिलेला मोबदला म्हणजे काय? अधिभार होय. नागरिक विशेष शासन काय करतो? विशेष भागातील रहिवाशांना काही विशेष सुविधा देतो. मग विशेष सुविधा जर दिल्या, समजा बघा आता पुणे, बॉम्बे अशा मेट्रो सुविधा वगैरे असतात, महानगरपालिका असतात, नुसत्या नगरपालिका नसतात, मग त्यांना काय करतात? विशेष सुविधा देत असतात. पाईपलाईन वगैरे, गॅसची पाईपलाईन वगैरे, पाणी वगैरे सगळ्या सुविधा दिल्या जातात. मग या सुविधांसाठी त्या ठिकाणच्या नागरिकांना विशेष अधिभार द्यावा लागतो, विशेष किंमत मोजावी लागते. ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था, रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल त्यांना सरकारला काही रक्कम द्यावी लागते, त्याचा समावेश सार्वजनिक उत्पन्नात होत असतो. चौथा आहे दंड व दंडात्मक रकमा. देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. जसं बघा, तुम्ही एखादा गाडी घेऊन गेला, तुमच्याकडे लायसन नसेल किंवा 18 वर्षाचे तुम्ही होत नसाल, तर तुम्हाला सरकारला काय द्यावा लागतो? दंड द्यावा लागतो, पोलिसांना पैसा द्यावा लागतो. किंवा एखादा तुम्ही बाजारामध्ये मास्क घालून नाही गेले तर मास्क न घातल्यामुळे तुम्हाला दंड द्यावा लागतो. मग तो सगळा पैसा सार्वजनिक उत्पन्नामध्ये जमा होत असतो. शासनाचे नियम तोडल्यावर परावृत्त करणं, जर शासनाला परावृत्त केलं, वाहतुकीचे नियम वगैरे, याच्यासाठी जो दंड द्यावा लागतो त्याचाही समावेश आपला सार्वजनिक उत्पन्नामध्ये होत असतो. पुढचा आहे भेटी, अनुदान आणि देणग्या.
भेटी, अनुदान आणि देणग्यांमुळे काय होतं, शासनाला आपल्या नागरिकांकडून, इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकतं. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदान मिळू शकतात. भारतासारख्या विकसनशील देशात बरेच विदेशी लोक येतात आणि भेटी देतात, अनुदाने देतात, देणग्या देतात आणि विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्णचा स्रोत येतो. बघा काही आता बघा, कोरोना काळात आपल्याला रतन टाटा कंपनीच्या मालकांनी आपल्याला 1500 कोटीची भेट दिली, किंवा इतर लोकांनीसुद्धा जे परदेशी लोक येतात आणि आपल्याला भेट देऊन जातात, त्याचाही तो पैसा सार्वजनिक उत्पन्नामध्ये गणला जातो. पुढचा आहे विशेष कर. ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर लागू जातो. म्हणजे नागरिकांच्या आरोग्य हितासाठी जो काही वस्तू ज्या नागरिक वापरतात तर त्याच्यावर त्यांना कर लावावा लागतो. मग दंडाप्रमाणे या कराचं उद्दिष्ट उत्पन्न मिळवण्याचं नसून तर लोकांचं अहितकार. म्हणजे बघा, जर ती वस्तू लोकांच्या आरोग्याला चांगली नसेल आणि तरी ते लोक घेत असतील तर शासन काय करतो, त्याच्यावर जास्त दंड आकारतो की जेणेकरून ती व्यक्ती ती वस्तू घेणार नाही. पण आपला भारतीय लोक ते ऐकत नाही. दारू, अफू, गांजा, सिगारेट अशा वस्तूंवर सरकार जास्त कर लावते, तरीसुद्धा लोक ती जास्तीत जास्त पितात, पण त्याच्यापासून उत्पन्न सरकारला मिळत असतं. बघा अजून एक राहिलं, कोरोना काळात सगळ्यात पहिले दुकानं कुठली चालू झाली, दारूची दुकानं झाली. मग कारण भारत सरकारकडे पैसा उरलेला नव्हता, दारूची दुकानं सुरू केल्यामुळे लोकांनी दारू घेणं सुरू केलं आणि दारू सुरू झालं म्हणजे सरकारकडे पैसा आला. पण हे लोकांच्या अहितकाराचं आहे, पण लोकांना ते समजत नाही, तरीसुद्धा जास्त पैसा असला तरी लोक ते घेतच असतं. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे की GST, मगाशी मी तुम्हाला GST म्हणजे काय सांगितलं. GST म्हणजे बघा, भारतात वस्तू आणि सेवांवर कर 1 जुलै 2017 पासून अंमलात आला. हा कायदा कधी झाला? 1 जुलै 2017 पासून अंमलात आला. आणि हा कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी कायद्यावरील केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये हा कायदा सुचवला होता. कधी होता? केळकर समितीने जुलै 2004 सुचवला आणि भारतीय राज्यघटनेतील 101वी घटना दुरुस्त सुधारणा कायदा 2016 अन्वये बघा वस्तू आणि सेवांवर कर परिषद स्थापण्याची तरतूद केली. 2016 तरतूद केली आणि या परिषदेने केंद्रीय अर्थमंत्री, महसूल राज्यमंत्री व प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री यांचा समावेश असतो. या परिषदेला वस्तू आणि सेवा कर दर, सूट आणि किमान पातळी इत्यादींबाबत शिफारस करण्याचा अधिकार असतो. ही GST काय असतं की वस्तू आणि सेवांवर आपल्याला सरळ कर भरावा लागतो, अप्रत्यक्ष नाही, तो सरळ भरावा लागतो आणि किमान पातळी असते, त्याला GST असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तू निर्माण किंवा विक्री यावर एकाच टप्प्यात लागू केला जाणारा उत्पादन शुल्क किंवा विक्री करापेक्षा वस्तू आणि सेवांवर कर हा वेगळा आहे. देशभरात वस्तू आणि सेवांवरील तो व्यापक कर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढील कराऐवजी वस्तू आणि सेवांवर कर लागू केला जातो. मग केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादींचा समावेश याच्यामध्ये केला जातो. कधीकधी दुकानदार आपल्याकडनं GST प्रत्यक्ष घेतो आणि कधीकधी तो अप्रत्यक्षपणे आपल्याकडनं घेत असतो. मग अपेक्षित उत्पन्नाच्या त्रुटीसाठी सेवा कर असतो, CGST. देशांतर्गत वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने आकारलेला कर म्हणजेच केंद्रीय वस्तू आणि सेवांवरील कर असतो. आणि राज्य वस्तूंवरील कर याला काय म्हटलं जातं? SGST म्हणजे राज्य वित्तीय. वस्तू आणि सेवांवर उपभोग घेतल्यामुळे राज्य सरकार मिळालेला कर हा राज्य वस्तू सेवावरील कर असं म्हणतात. हा कर सेवांच्या उत्पादनावर आकारला जात नाही, तर एकत्रित वस्तू आणि सेवांवर आकारला जातो. त्याला IGST हा करसुद्धा म्हणतात. कायद्याने आंतरराज्यीय वस्तू व सेवांवरील पुरवठ्यांवर हा लागू केला जातो आणि त्याच्यामुळे हे घेणं फार बंधनकारक असतात. देशात कर व्यवस्था सुलभ होण्यास मदत होते. वस्तूची अंतिम किंमत कमी होण्यास मदत होते GSTमुळे. या करामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते. वस्तू आणि सेवांच्या करामुळे आर्थिक रोजगार निर्मिती मिळते. तसंच काय होतं, दारिद्र्य निर्मूलनास मदत होते.
मात्र वस्तू आणि सेवांच्या कराची कामगिरीचं महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा कर भरला पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे गरीब लोकांचा फायदा व्हायला पाहिजे. वस्तू आणि सेवाच्या कर कपातीची पावतीचा नमुना आपल्या पुस्तकात दिलेला आहे बघा. तो पुस्तकातला नमुना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की 27/12/2019 त्या वस्तू आणि सेवांवर चा कर कसा लावलेला आहे. की ती वस्तू 6 नग घेतलेले आहेत, 595 रुपयाचा तो आहे. 6 नग, त्याचा पैसे किती होतात? 595 3570 रुपये. हां, आणि एक मॉग घेतला 115 रुपयाचा. अजून काय जे त्यांनी काही डिटर्जंट घेतले, कलर घेतले 140 रुपयाचे, असं त्याचं बिल, टोटल बिल झालं 2950 रुपये. CGST त्याला लागला 90 रुपये 75 पैसे का 98 रुपये 75 पैसे झाले. आणि टोटल त्याचं बिल झालं 4148 रुपये. म्हणजेच त्याला GST कर लावून त्याला 90 रुपये GST लागला. म्हणजे त्याला किती झालं? 4148 रुपये त्याला हे झालं. जर त्याने GST दिलं नसतं तर त्याला 3570 रुपये लागले असते. पण त्याने जर GST दिलं तर तो देशाच्या भल्यासाठी तो काम करतो असं होतं. आणि त्याचप्रमाणे जर GST सरकारला त्याने प्रत्यक्ष दिलं तर त्याला दुकानदार कुठलीही नड घालत नाही आणि कुठलीही त्याची फसवणूक करत नाही. धन्यवाद. तुम्हाला सार्वजनिक वित्त व्यवहार मधला सार्वजनिक उत्पन्न हे समजलंच असेल.